नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण या यूट्यूब चॅनलवरती राज्यसेवा मुख्याचा जो GS3 पेपर आहे त्यातील HR-D हा भाग कंप्लीट केला आहे. तर आपण HR हा जो GS3 मधील दुसरा भाग आहे त्याची लेक्चर सिरीज सुरू केली आहे. या व्यतिरिक्त तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. आपण तात्यांचा ठोकळा या पुस्तकाची लेक्चर सिरीज सुरू केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहास, GS2 मधील गव्हर्नन्सचा पार्ट आणि GS4 मधील भारतीय अर्थव्यवस्था या सर्व विषयांची लेक्चर सिरीज सुरू केली आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. राज्यसेवा मुख्यच्या GS3 पेपरमधील HR भागातील जो दुसरा चॅप्टर आहे बालविकास, याचा अभ्यास आपण सुरू केला. तर या चॅप्टरवरती आयोग दरवर्षी 6 ते 7 क्वेश्चन विचारतात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते राष्ट्रीय बालविकासासंबंधीची धोरणे, पहिलं बालविकास धोरण, दुसरं राष्ट्रीय बालविकास धोरण काय आहे, त्यानंतर एकात्मिक बालविकास कार्यक्रम म्हणजेच इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, त्यानंतर राष्ट्रीय पोषण अभियान काय आहे, या बाबींचा अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला आपण बालकांविषयीची सरकारी धोरणे, त्यातील पहिलं धोरण आहे राष्ट्रीय बाल धोरण. याची सुरुवात किंवा याची घोषणा कधी करण्यात आली तर 22 ऑगस्ट 1974ला राष्ट्रीय बाल धोरणाची घोषणा करण्यात आली. यानुसार बालकांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक विकासासाठी त्यांना जन्माआधी, जन्मानंतर तसेच त्यांच्या विकासाच्या टप्प्यादरम्यान आवश्यक सेवा पुरवणारी जबाबदारी टाकण्यात आली. यानुसार काय करण्यात आलं तर जन्माआधी, जन्मानंतर तसेच त्यांच्या विकासाच्या टप्प्यादरम्यान आवश्यक सेवा पुरवण्याची जबाबदारी ही सरकारवर टाकण्यात आली राष्ट्रीय बाल धोरणानुसार. यात संपूर्ण आरोग्य कार्यक्रम, माता व बालकांसाठी पूरक पोषण, शारीरिक शिक्षणाचे प्रोत्साहन, विरंगुळ्याच्या घडामोडी इत्यादींचा समावेश करण्यात आला. तर यातलं महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं तर राष्ट्रीय बाल धोरण कोणत्या साली घोषित करण्यात आलं तर 1974ला 22 ऑगस्ट 1974ला पहिलं राष्ट्रीय बाल धोरण घोषित करण्यात आलं. दुसरं राष्ट्रीय बाल धोरण कधी घोषित करण्यात आलं तर 26 एप्रिल 2013 रोजी हे धोरण स्वीकारलं गेलं. दुसरं राष्ट्रीय बाल धोरण कधी स्वीकारलं तर 26 एप्रिल 2013ला दुसरं राष्ट्रीय बाल धोरण स्वीकारलं. पहिलं राष्ट्रीय बाल धोरण 1974चं, दुसरं राष्ट्रीय बाल धोरण 2013 सालचं. हे दुसरं जर राष्ट्रीय बाल धोरण होतं त्या अंतर्गत बालक म्हणून कोणाला संबोधलं जायचं तर 18 वर्षाखालील व्यक्ती जी आहे त्याला बालक म्हणून संबोधलं जातं. म्हणजे या अंतर्गत बालकाची व्याख्या करण्यात आली काय तर 18 वर्षाखालील व्यक्तीला बालक म्हणून संबोधलं जाईल अशी व्याख्या दुसऱ्या राष्ट्रीय बाल धोरणाअंतर्गत करण्यात आली. या बाल धोरणाच्या योग्य अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय कृती दल स्थापन करण्यात असून त्यांच्या देखरेखीसाठी नॅशनल कोऑर्डिनेशन अँड ॲक्शन ग्रुप स्थापन करण्यात येणार आहे. या धोरणाचा मुख्य भर आरोग्य, पोषण, विकास, शिक्षण, संरक्षण आणि सहभाग यावर असेल. राष्ट्रीय बाल धोरणाचा मुख्य भर कोणावर असेल तर आरोग्य, बालकांचं आरोग्य, पोषण, विकास, शिक्षण, संरक्षण आणि सहभाग यावरती असेल. बालकांच्या सर्व प्रकारच्या योजना राबवण्यासाठी मदत करण्याचे धोरण या अंतर्गत राबवले जाणार आहे. तर या दोन धोरणांमधील फक्त तारखा लक्षात ठेवायच्या. पहिलं बाल धोरण 1974चं, दुसरं बाल धोरण 2013चं. दोघांचाही उद्देश बालकांचा विकास साधणे हाच आहे. तर पुढची योजना आहे एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजेच इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस. याची सुरुवात 2 ऑक्टोबर 1975ला महात्मा गांधींच्या जयंती दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबरला 1950 साली राष्ट्रीय बाल धोरणाला अनुसरून ही योजना एकात्मिक बाल विकास सेवा. राष्ट्रीय बाल धोरण जे 1974ला सुरू झालं होतं त्या धोरणाला अनुसरून 1975ला 2 ऑक्टोबर रोजी एकात्मिक बाल विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. बालकांच्या विकासासाठी काळजी घेणारा हा जगातील सर्वात मोठा आणि एकमेव असा कार्यक्रम आहे. 0 ते 6 वर्षे वयोगटाच्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू केली. कोणासाठी ही योजना सुरू केली तर 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांच्या विकासासाठी. 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये एकूण बालकांची संख्या किती तर 15.8 कोटी इतके बालक आहेत. या योजनेचे लाभार्थी किती असणार आहेत तर 0 ते 6 वर्ष वयाची बालके आणि 15 ते 45 वर्षाच्या महिला या इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम म्हणजे सर्व्हिस जी योजना आहे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस ही योजना याचेच लाभार्थी असतील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके तर 15 ते 45 वयोगटातील महिला. कारण या वयोगटातील महिला यांना प्रसूती दरम्यानच्या किंवा प्रसूतीपूर्व सेवांचा लाभ मिळवण्यासाठी या एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत लाभार्थी असतील. या योजनेचे लाभार्थी असण्यासाठी या जो वयोगट दिला आहे 0 ते 6 वयोगटातील बालके आणि 15 ते 45 वयोगटातील बालके महिला या वयोगटाचे निकष असावेत. त्यासाठी दारिद्र्य रेषेखालील असण्याची गरज नाही. म्हणजे दारिद्र्य रेषेवरील जरी महिला असेल 15 ते 45 वयोगटातील तरी ती या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल. या योजनेचे उद्दिष्ट काय तर 0 ते 6
वयोगटातील बालकांच्या पोषणाचा व आरोग्याचा दर्जा सुधारणे, मृत्यूदर, कुपोषण व शालेय गळती कमी करणे, 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांच्या आहाराचा आणि आरोग्याचा दर्जा सुधारणे, मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकासासाठी योग्य दिशा देणे, मृत्यूदर, विकृती, कुपोषण तसेच शाळा सुटण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या विभागात सुरू केलेल्या योजना, धोरणे, कार्यक्रम यांच्यात योग्य समन्वय साधणे हे या कार्यक्रमाचा उद्दिष्ट आहे. तर साधारणपणे 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या पोषणाचा व आरोग्याचा दर्जा सुधारणे हे या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर कुपोषणाचं प्रमाण कमी करणे, शाळा सुटण्याचे प्रमाण कमी करणे, मृत्यूदर कमी करणे, मॉर्बिडिटी म्हणजे विकृती जे अपंगत्व येतं त्याचं प्रमाण कमी करण्याचा उद्दिष्ट या कार्यक्रमाचा आहे. या योजनेअंतर्गत कोणकोणत्या सेवा पुरवल्या जातात तर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस जी योजना आहे या अंतर्गत पूरक पोषण, पूर्वशालेय अनौपचारिक शिक्षण, पोषण व आरोग्य शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भित सेवा या 6 प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात. यामधील आरोग्य तपासणी, लसीकरण, पूरक आहार, आरोग्य तपासणी, लसीकरण, पूरक आहार या सेवांकरिता अंगणवाडी कार्यकर्त्याला मदत करण्यासाठी आशाची नेमणूक करण्यात आलेली आहे. म्हणजे पूरक पोषण, लसीकरण आणि आरोग्य तपासणी ह्या ज्या सेवा पुरवण्यासाठी आशाची नेमणूक कुणाला मदत करण्यासाठी तर अंगणवाडीचे कार्यकर्तेकडे ही सर्व कामे दिलेली आहेत. पूरक पोषण, लसीकरण आणि आरोग्य तपासणी त्या अंगणवाडी कार्यकर्त्याला मदत करण्यासाठी आशाची नेमणूक या कार्यक्रमांतर्गत केली जाणार आहे. वरीलपैकी लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संदर्भित सेवा ह्या आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत NRHM व आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून पुरवल्या जातात. NRHM म्हणजे नॅशनल रुरल हेल्थ मिशन आणि आरोग्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून पुरवल्या जातात. बाकी सर्व सेवा या अंगणवाडी केंद्रातून पुरवल्या जातात. यातील लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संदर्भित सेवा, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संदर्भित सेवा या NRHM म्हणजे नॅशनल रुरल हेल्थ मिशन, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून पुरवल्या जातात. तर उरलेल्या ज्या योजना आहेत पूरक पोषण, पूर्वशालेय अनौपचारिक शिक्षण आणि पोषण व आरोग्य शिक्षण या सेवा अंगणवाडी केंद्रातून पुरवल्या जातात. त्यातील पूरक पोषणासंबंध काय तरतुदी आहेत तर अंगणवाडी माध्यमातून हे पूरक पोषण आहार पुरवला जातो. त्यासाठी आहाराचे निकष काय तर 6 ते 72 महिन्यांच्या बालकांना 500 कॅलरी ऊर्जा आणि 12 ते 15 ग्रॅम्स प्रोटीन मिळवून देणारा आहार पुरवणे, अतिकुपोषित बालकांना 800 कॅलरी ऊर्जा आणि 20 ते 25 ग्रॅम प्रोटीन्स मिळवून देणारा आहार पुरवणे, तर गर्भवती व स्तनदा 700 कॅलरी ऊर्जा व 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन्स मिळवून देणारा आहार पुरवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. 6 ते 72 महिन्यांच्या बालकांना किती 500 कॅलरी ऊर्जा आणि 12 ते 15 ग्रॅम प्रोटीन, अतिकुपोषित बालकांना 800 कॅलरी ऊर्जा ते 20 ते 25 ग्रॅम प्रोटीन्स, तर गर्भवती आणि स्तनदा मातांना 700 कॅलरी ऊर्जा आणि 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन्स मिळवून देणारा हा कार्यक्रम आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार 2010-11 पासून बालकांचे साधारण कमी वजनाची व अति कमी वजनाची बालके असे वर्गीकरण करण्यात येते. तर दुसरी सेवा आहे पूर्वशालेय अनौपचारिक शिक्षण. वय वर्षे 0 ते 6 वर्ष वयोगटातील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना विकासासाठी नैसर्गिक, आनंदी, प्रोत्साहनपर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पूर्वशालेय शिक्षण दिले जाते. यामुळे शाळेत जाण्याची सवय निर्माण होते. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणास चालना मिळते. तिसरी सेवा आहे पोषण व आरोग्य शिक्षण. या अंतर्गत विशेषतः 15 ते 45 वयोगटातील महिलांच्या दीर्घकालीन विकास क्षमतेवर भर देण्यात येतो. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले असल्यास घरातील सदस्याचे आरोग्य व पोषण व्यवस्थित होऊ शकते. हा या पूरक पोषण व आरोग्य शिक्षण योजनेचा उद्देश आहे. पुढची योजना आहे लसीकरण. लसीकरण सेवा ही सार्वत्रिक लसीकरणाच्या कार्यक्रमाद्वारे गर्भवती महिला व बालकांचे टाळता येणाऱ्या रोगाविरुद्ध लसीकरण करण्यासाठी सुरू केली गेली. आरोग्य तपासणी सेवा ही अंगणवाडी कर्मचारी व प्राथमिक आरोग्य संघटनामार्फत होते. नियमित आरोग्य तपासणी, वजन मोजणे, लसीकरण, कुपोषण व्यवस्थापन इतर सेवा दिल्या जातात. त्यामुळे गर्भवती व स्तनदा माता यांच्याही आरोग्य तपासणी होते. संदर्भ सेवांतर्गत कोणत्या सेवा पुरवल्या जातात तर आरोग्य तपासणी दरम्यान आढळणाऱ्या त्वरित आरोग्य सेवेची गरज असलेल्या आजारी व कुपोषित बालकांना प्राथमिक आरोग्य केंद्राकडे संदर्भित केले जाते म्हणजेच संदर्भ सेवा. या दरम्यान संदर्भ सेवेदरम्यान काय होते तर आरोग्य तपासणी जी अंगणवाडी कार्यकर्त्यांकडून केली जाते त्या दरम्यान तपासणी दरम्यान आढळून जे येईल आजारी किंवा कुपोषित बालके आहेत त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राकडे संदर्भित करणे म्हणजे संदर्भ सेवा होय. या योजनेची अंमलबजावणी आता कशी केली जाते तर ही एक केंद्र पुरस्कृत योजना असून राज्य शासन या योजनेची अंमलबजावणी करते. जे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस या योजनेची अंमलबजावणी ही राज्य शासन करते. 2005-06 पूर्वी आहारावरील खर्च राज्य सरकारमार्फत होत असे तर इतर खर्च केंद्र सरकार करत असे.
तर 2005-06 पासून पोषणावरील खर्चाची विभागणी केंद्र व राज्यांमध्ये 50% अशी केली आहे आणि योजनेच्या इतर सर्व घटकांबाबत विभागणी 90-10 अशी करण्यात आली. 2005-06 पासून खर्च विभागणीमध्ये बदल करण्यात आला. त्यामध्ये पोषण आणि आहारावरील जो खर्च आहे तो 50% खर्च केंद्र सरकार करेल, तर 50% खर्च हा राज्य सरकार करेल. तर इतर ज्या 5 योजना आहेत त्यातील खर्चाची विभागणी 90% खर्च हा केंद्र सरकार करेल, तर 10% खर्च हा राज्य सरकार करेल. या योजनेसाठी लागणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तूंचा पुरवठा युनिसेफ 1975 पासून करत आहे. जागतिक बँकेने या योजनेला आर्थिक आणि तांत्रिक मदत पुरवली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थीसाठी दारिद्र्यरेषेखालील असण्याची अट नाही. 11व्या पंचवार्षिक योजनेत ICDS अंतर्गत कंडिशनल मॅटर्निटी बेनिफिट स्कीम सुरू करण्यात आली. ही जी इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस आहे, या योजनेला सहाय्य करण्यासाठी कोणकोणत्या संस्था मदत करतात, तर कोऑपरेटिव्ह फॉर असिस्टंट अँड रिलीफ एव्हरीवेअर म्हणजेच केअर ही संस्था, त्याचबरोबर वर्ल्ड फूड प्रोग्राम या 2 संस्थांमार्फत इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस या योजनेला मदत केली जाते. अंगणवाडी साठी लोकसंख्या निकष किती आहे, तर अंगणवाडी ही ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये उभारली जाते. अंगणवाडीसाठी वस्त्यांच्या लोकसंख्येनुसार अंगणवाडी स्थापन केली जाते. त्यासाठी मिनी अंगणवाडी ही 150 ते 400 लोकसंख्येसाठी, एक अंगणवाडी ही 400 ते 800 लोकसंख्येसाठी, 2 अंगणवाड्या ह्या 800 ते 1600, 3 अंगणवाड्या ह्या 1600 ते 2400 अशाप्रमाणे लोकसंख्येनुसार अंगणवाडीची स्थापना केली जाते. यातील एक अंगणवाडी ही 400 ते 800 लोकसंख्येसाठी स्थापन केली जाते. तर आदिवासी भागांमध्ये लोकसंख्येचे प्रमाण हे शिथिल करण्यात आले. मिनी अंगणवाडी ही 150 ते 300, तर एक अंगणवाडी ही 300 ते 800 लोकसंख्येसाठी स्थापन केली जाते. मार्च 2017 पर्यंत देशभरात एकूण 14 लाख अंगणवाड्यांना मंजुरी देण्यात आली. तर यातील महत्त्वाचं काय, तर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम याची सुरुवात 2 ऑक्टोबर 1975 झाली. हा जगातील सर्वात मोठा आणि एकमेव असा कार्यक्रम आहे की तो बालकांच्या सेवेसाठी किंवा विकासासाठी काळजी घेणार आहे. या अंतर्गत 0 ते 6 वर्ष वयाची बालके, त्याचबरोबर 15 ते 25 वर्षाच्या महिला लाभार्थी असतील. याचा उद्देश आहे बालकांच्या पोषणाचा आणि आरोग्याचा दर्जा सुधारणे. या अंतर्गत 6 वापरले जातात. त्यामध्ये पूरक पोषण, पूर्वशालेय अनौपचारिक शिक्षण, पोषण व आरोग्य शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संदर्भित सेवा. यामध्ये पूरक पोषणामध्ये 6 ते 72 महिन्याच्या बालकांना 500 कॅलरी ऊर्जा आणि 12 ते 15 ग्रॅम प्रोटीन, अतिकुपोषित बालकांना 800 20 ते 25 ग्रॅम प्रोटीन, तर गर्भवती व स्तनदा 600 कॅलरी ऊर्जा आणि 18 ते 20 ग्रॅम्स प्रोटीन पुरवले जाते. या योजनेची अंमलबजावणी ही राज्य सरकार करते, तर ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. यामध्ये खर्चाची विभागणी 2005-06 सालापासून पोषणावरील खर्चाची विभागणी 50-50%, तर इतर बाबींसंबंधी खर्चाची विभागणी 90% वाटा केंद्राचा, तर 10% वाटा हा राज्याचा असेल. या योजनेला सहाय्य करणारी संस्था कोणत्या, तर केअर आणि वर्ल्ड फूड प्रोग्राम या संस्था या योजनेला सहाय्य करतात. तर अंगणवाडीसाठी लोकसंख्येचे निकष किती आहे, तर सर्वसाधारण भागांमध्ये एक अंगणवाडी ही 400 ते 800 लोकसंख्येसाठी उभारली जाईल. तर आदिवासी आणि वाळवंटी भागांमध्ये 300 ते 800 लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी उभारली जाईल. पुढचा कार्यक्रम आहे राष्ट्रीय पोषण अभियान म्हणजेच नॅशनल न्यूट्रिशन मिशन. याची सुरुवात 2017-18 करण्यात आली. हे अभियान 2017-18 ते 2019-20 अशा 3 टप्प्यामध्ये राबवले जाणार आहे. या अंतर्गत 4 उद्दिष्ट ठेवण्यात आले. यामध्ये स्टंटिंगचं प्रमाण 2% प्रतिवर्षी कमी करायचं आहे, तर अंडर न्यूट्रिशनचं प्रमाण 2% प्रतिवर्षी कमी करायचं आहे, तर लो बर्थ फॉर वेट हे याचं प्रमाण हे 2% प्रतिवर्षी कमी करायचं आहे. तर ॲनिमियाचं जे प्रमाण आहे बालकांमध्ये आणि महिला, त्याचबरोबर किशोरवयीन बालिका यांच्यामध्ये जे ॲनिमियाचे प्रमाण आहे ते प्रतिवर्षी 3% कमी करण्याचं उद्दिष्ट या अंतर्गत ठेवलं आहे. तर यामध्ये 2% कमी काय काय करायचं आहे, तर स्टंटिंगचं प्रमाण, अंडर न्यूट्रिशन आणि लो बर्थ वेट याचं प्रमाण 2% कमी करायचं आहे, तर ॲनिमियाचं प्रमाण हे 3% कमी करायचं आहे, हे लक्षात ठेवा. या योजनेनुसार स्टंटिंग चाइल्ड म्हणजेच कमी वजनाचे बालके 38.4% असणारे प्रमाण हे जे 2015 साली होतं ते 2022 सालापर्यंत 25% कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या योजनेनुसार काय उद्दिष्ट ठेवले, तर स्टंटिंगचं प्रमाण हे सध्या म्हणजे 2015-16ला जे 38.4% होतं ते 2022 सालापर्यंत 25% साध्य करायचं आहे. या योजनेअंतर्गत 10 कोटी लोकांना लाभ होणे अपेक्षित आहे. या योजनेअंतर्गत सप्टेंबर 2018 हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात आला. राष्ट्रीय पोषण महिना कधी साजरा केला, तर सप्टेंबर 2018 झाले. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते टॉपिक वगैरे, तर राष्ट्रीय बाल धोरण जे 22 ऑगस्ट 1974 सुरू केलं होतं, त्यानंतर दुसरं राष्ट्रीय बाल धोरण जे 26 एप्रिल 2013ला घोषित केलं होतं, त्यानंतर आपण एकात्मिक बाल विकास सेवा ज्याची सुरुवात 2 ऑक्टोबर 1975ला झाली होती, आणि शेवटी राष्ट्रीय पोषण अभियान ज्याची सुरुवात 2017-18ला झाली होती, याचा अभ्यास केला.
तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. या प्रत्येक लेक्चरची PDF तुम्हाला राजमुद्रा अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. धन्यवाद.